तुंबाडची मंजुळा या चित्रपटाचा टीजर रिलीज झालाय. तो मी पाहिला आणि मला तो प्रचंड आवडला. त्यामागची कारण काय आहेत? ऍक्च्युली तो चित्रपट सू फ्रॉम सो या कन्नडा चित्रपटाचा रिमेक आहे. त्या चित्रपटाबद्दल देखील मी या व्हिडिओमध्ये बोलणार आहे आणि तुंबाडची मंजुळे या 1.5 मिनिटाच्या टीजर मध्ये मी कोणत्या गोष्टी नोटीस केल्या ज्या अतिशय महत्वाच्या आहेत त्या देखील मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर नमस्कार, मी सुदर्शन जाधव. तुम्ही पाहत आहात सिनेदर्शन. पहिली गोष्ट म्हणजे सू फ्रॉम सो हा चित्रपट मागच्या वर्षी जुलैमध्ये आलेला. मला वाटते 25 जुलै 2025 ला हा चित्रपट रिलीज झालेला कन्नडा फिल्म इंडस्ट्रीमध्ये. राज बी शेट्टी यांनी हा चित्रपट प्रोड्यूस केलेला आणि त्यांनी त्या चित्रपटामध्ये छोटासा रोल देखील केलाय. इंटरेस्टिंग चित्रपट आहे. मला हा चित्रपट प्रचंड आवडलेला. नक्कीच हा चित्रपट हिंदीमध्ये नाही, मला तो चित्रपट कन्नडा या लँग्वेज मध्ये पाहावा लागला, परंतु चित्रपट तुम्ही त्या भाषेमध्ये पाहिला म्हणून तुम्हाला मुळीच समजत नाही असं नाही, किंवा टोटली समजतो असं देखील नाही, कारण एक लँग्वेज बॅरियर असतं. परंतु तो चित्रपट मी 2 वेळा पाहिला. मला चित्रपटाची स्टोरी काय आहे ती समजली, कॅरेक्टर कसे आहेत, त्या कॅरेक्टरची कॅरेक्टरिस्टिक्स कसे आहेत, त्यांचा कॅरेक्टर आर्क शेवटला ते कॅरेक्टर कसे बदलतात वगैरे वगैरे. ते सगळा प्रवास हा प्रचंड एंटरटेनिंग आहे. जेव्हा मी तुंबाडची मंजुळे या चित्रपटाचा टीजर पाहिला मला समजलं की सू फ्रॉम सो या चित्रपटाचा हा रिमेक आहे. मला आनंद झाला. भले तो रिमेक असेल, मला रिमेक करण्याबद्दल मी खूप असा काही अपोज करणारा माणूस नाही. असू दे, रिमेक होत असतील तर खूप सारे असे चित्रपट आहेत जे रिमेक झाले आणि ते आपल्याला आवडले. आपल्याला माहित पण नाही की तो रिमेक होता, ओरिजिनल फिल्म वेगळी होती, आपल्याला माहित देखील नसतं. मला असं वाटतं की मराठीमध्ये काही चित्रपट रिमेक झाले तरी काय हरकत नाही. याचा अर्थ असा नाही की सगळे रिमेकच व्हावे, ओरिजिनल स्टोरी देखील आल्या पाहिजेत. ओके, ठीक आहे, विषयांतर करायला नको. मला तुम्हाला हे सांगायचं आहे की सू फ्रॉम सो हा चित्रपट खरंच दर्जेदार चित्रपट होता. तो फक्त 5 कोटीमध्ये बनलेला आणि त्याची कमाई होती 125 करोड. म्हणजे जे सैराटने केलं मराठीमध्ये ते ऑब्व्हियसली सू फ्रॉम सो न कन्नडामध्ये मागच्याच वर्षी केले. आता हे मागच्या वर्षी हे तुम्हाला मी आवर्जून सांगतोय, कारण काही चित्रपट आपण रिमेक करतो ते खूप वर्ष आधी आलेले असतात आणि काही डिरेक्टर आहेत असा चित्रपट रिमेक करतात, आहे तसे सीन, आहे तसे सगळ्या गोष्टी असतात आणि मग मागच्या 4-5 वर्षामध्ये जर फिल्म इंडस्ट्री बदलली असेल, कारण ट्रेंड येत जातात, बदलत जात्या सगळ्या गोष्टी, मग तशामुळं कदाचित तो चित्रपट ओरिजिनल चित्रपट हिट जरी असला त्यावेळी त्या भागात, तरी आपल्या इथं इतक्या वर्षानंतर तो हिट होत नाही, प्रेक्षकांना तो आवडत नाही. परंतु सू फ्रॉम सो हा चित्रपट अगदी मागच्या वर्षीच येऊन गेलाय. त्याचबरोबर ज्या लेवलची प्रोडक्शन व्हॅल्यू मला चित्रपटामध्ये दिसली त्या लेवलचं प्रोडक्शन मराठीत देखील होऊ शकतं. म्हणजे 5 कोटी तो बनलाय, ऑब्व्हियसली 5 कोटी मराठीमध्ये लावू शकतात प्रोड्युसर. त्यामुळं मला असं वाटतं की ज्या लेवलचं फिल्म मेकिंग, ज्या लेवलचं प्रोडक्शन सू फ्रॉम सो या चित्रपटामध्ये पाहायला भेटलं, त्याच लेवलचं तुंबाडची मंजुळे या चित्रपटामध्ये प्रोडक्शन मला टीजर मध्ये सुद्धा पाहायला भेटते. पहिली गोष्ट म्हणजे या चित्रपटामध्ये तुम्हाला खूप वेगळ्या तऱ्हेची वेगवेगळी अतरंगी कॅरेक्टर पाहायला भेटणार आहेत. ते कॅरेक्टर तुम्हाला पोट धरून हसवणार आहेत. मी तुम्हाला आता सांगतो, कारण चित्रपटाची स्टोरी इतकी भयानक कॉमेडी आहे की एक झालं की एक कॅरेक्टर तुमच्या समोर येतं आणि त्याचे कॅरेक्टर या पद्धतीने लिहिले गेलेत ओरिजिनल फिल्म मध्ये की ते एंटरटेनिंगच वाटतात तुम्हाला. तर तुंबाडची मंजुळे या चित्रपटाचा टीजर पाहून देखील मला असं वाटतं की हा देखील धमाल चित्रपट होणार आहे. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे या चित्रपटाची कास्टिंग खूप बाप लेवलची केली. रवी अण्णा हे जे कॅरेक्टर होतं सू फ्रॉम सो मध्ये, ते कॅरेक्टर तुंबाडची मंजुळे या चित्रपटामध्ये जितेंद्र जोशी प्ले करते आणि ते अतिशय महत्वाचे कॅरेक्टर आहे, लक्षात घ्या. त्याचबरोबर ओम भूतकर हे जे रोल प्ले करणार आहेत, ओरिजिनल फिल्म मध्ये त्या कॅरेक्टरचं नाव होतं अशोक, तो देखील इम्पॉर्टंट रोल आहे, तो प्ले करतायत ओम भूतकर. म्हणजे या 2 कॅरेक्टर जे आहेत ना ते अतिशय महत्वाचे आहेत आणि तिथं अतिशय चांगलं कास्टिंग केलंय. त्याचबरोबर सई तामणकर यांना जो रोल दिला गेला आहे या फिल्म मध्ये तो देखील खूप महत्वाचा आहे. तो ऍक्च्युली लेट येतो चित्रपटामध्ये ते कॅरेक्टर, परंतु ते खूप टर्निंग पॉइंट असतं त्या चित्रपटाच्या स्टोरीसाठी आणि स्टोरीच्या क्लायमॅक्स साठी देखील, त्यामुळे ते देखील चांगलं कास्टिंग आहे. तर आता खूप जास्त महत्वाची गोष्ट जी मी या टीजर मध्ये नोटीस केली ती सांगणार आहे, ती म्हणजे हा चित्रपट आहे तसा छापलेला नाही. जे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की काही चित्रपट काही वर्षापूर्वी आलेले असतात आणि ते आहे तसे रिमेक केले जातात, आहे तसे कॉपी पेस्ट केले जातात आणि त्यामुळेच ते वर्क होत नाहीत, कारण फिल्म मेकिंग बदललेलं असतं, आणखी तो ऑडियन्स बदललेला असतो, ऑडियन्सची टेस्ट बदललेली असते वगैरे वगैरे वगैरे. मी काही शॉट असे पाहिले या टीजर मध्ये ज्यामध्ये ते शॉट इम्प्रोवाइज केले गेलेत आणि मला असं वाटतं की ते बेटरच केले गेलेत. एक सीन आहे जिथे जितेंद्र जोशी एका दुकानाच्या बाहेर बसलेत एका कट्ट्यावर, त्याच्यासोबत काही लोक आहेत. आता तो सीन मी ओरिजिनल फिल्म मध्ये पाहिलाय आणि त्या सीन मध्ये काय काय घडतं आणि त्यातले कॅरेक्टर त्यांची जागा बदलतात की नाही बदलतात हे मी ओरिजिनल फिल्म मध्ये पाहिलंय. या टीजर मध्ये जेव्हा मी तो शॉट पाहिला तेव्हा ते कॅरेक्टर जशा पद्धतीने त्यांची ती जागा बदलताना जे काही होतं हे जे मी पाहिलं, किंवा आणखीन एक शॉट पाहिला मी जो कदाचित ओरिजिनल फिल्म मध्ये नव्हताच, परंतु तो या फिल्म मध्ये आहे.
म्हणजे मला हे पाहून खूप आनंद झाला की ओरिजिनल फिल्मपेक्षा त्याच्यामध्ये काहीतरी आणि इनोव्हेशन करून काहीतरी बदल करून त्याला आणखीन देखणी फिल्म करूया या उद्देशानं ही फिल्म बनवली गेली. त्यामुळं मी असं नाही म्हणणार की सू फ्रॉम सो या चित्रपटाची ही डायरेक्ट कॉपी पेस्ट आहे. चित्रपटाचा रिमेक जरी हा चित्रपट असला तरी देखील मी तुम्हाला सांगतो की मला टीजर पाहून वाटतंय की इम्प्रोवाइज केलेल्या गोष्टी या चित्रपटामध्ये तुम्हाला पाहायला भेटतील आणि मी त्याबद्दल खुश आहे. भले ते वर्क होऊन देत नाही होऊन देत, कष्ट घेतलंय एखाद्या फिल्मवर असं जर मला पाहायला भेटलं ना तर आनंद होतो आणि हीच खरी गरज असते चित्रपटासाठी. कारण लोकांना देखील कॉन्शियसली किंवा सबकॉन्शियसली समजून जातं की फिल्म मेकरनं खरंच बनवायचा म्हणून चित्रपट बनवलाय की खरंच यामागे काहीतरी कष्ट घेतले. ते कॉन्शियसली किंवा सबकॉन्शियसली ऑडियन्सला समजतं. मराठी ऑडियन्स हा अतिशय हुशार ऑडियन्स आहे माझं तर मत आहे. तुंबाडची मंजुळे या चित्रपटाचा टीजर पाहून मी खुश आहे. आता ट्रेलर मध्ये काय पाहायला भेटतं याबद्दल उत्सुकता आहे. ट्रेलरचा जेव्हा रिव्ह्यू येईल तेव्हा देखील तुम्हाला माझं मत पाहता येईल. परंतु त्यासाठी तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. तुमचं मत तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मांडायला अजिबात विसरू नका. मी इथं सांगतो आपण पुन्हा एकदा एका नवीन मूवीवर चर्चा करण्यासाठी नक्कीच भेटू. तोपर्यंत मी सुदर्शन जाधव तुमची रजा घेतो. धन्यवाद.